सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लाडके आमदार सुहास भैया, आपल्याला बरोबर कायमपणे मार्गदर्शन करणारे, आपले सर्वतोपरी हित जोपासणारे आपले अमलदादा, माझे सर्व सहकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी वर्ग आणि विटेकर नागरिक. आज आपल्याला एक आनंदाचा हा क्षण आहे आणि त्याचबरोबर अभिमानाचा पण आहे. आपल्याला आजपर्यंत आपल्याला सुहासभाईंचा सत्कार करण्याचा कधी योगच आला नाही. सुहासभाईंनी आपल्यासाठी खूप काही केले आणि आपण सत्कार घेतले, पण आपण सुहासभाईंचा सत्कार घेण्याचा योगच आला नाही. आज आपल्याला तो योग आला, त्यामुळे हा दिवस आज अभिमानाचा आहे. परवा 2 दिवसापूर्वी आणि या सत्कार सोहळ्याचं सगळं श्रेय म्हणजे संजय मेहरबान यांना जातं. ते मला एकदा म्हटले की आपण एकदा भैयांचा सत्कार घेऊया. अहो, आपण म्हटलं घेतलाच पाहिजे, पण कधी घ्यायचं तेवढं तुम्ही सांगा. मग ते म्हटले तुम्ही होय म्हणा, आपण लगेच तयारी करू. आणि खरोखरच एवढी चांगली तयारी केली त्यांनी आणि खरोखरच त्यांनी चांगलं कार्य केलं आपल्यासाठी आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला. आज आपल्याला अभिमानाचा दिवस आहे. आज आपले सुहास भैया सर्वच बाबतीत पुढे जात आहेत. आपण त्यांच्या मागे जायचंच आहे आणि आज त्यांची कोल्हापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठपदी सिनेटपदी जी निवड झाली ती आपल्यासाठी सुद्धा, आपल्या भागासाठी सुद्धा खूप उपयोगाची ठरणार आहे आणि याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देते. ज्यावेळेला मला निरोप मिळाला की सिनेट पदी निवड झाल्याबद्दल तुमचा मी नगरपालिकेमध्ये सत्कार घेणार आहे. सत्कार मला असा अपेक्षित होता की नगराध्यक्षांच्या चेंबरमध्ये एक शाल आणि एखादा बुके बापू आणि इथं भाषण आहेत किंवा याची काही मला विशेष सुद्धा कल्पना नव्हती, कारण तिथं सत्कार स्वीकारायचा आणि तुम्ही दिला तर चहा प्यायचा आणि निघायचं असं थोडस माझी कल्पना होती. पण नगर परिषदेच्या सगळ्या नगरसेवकांच्या वतीनं, सगळे आमचे अधिकारी, पदाधिकारी, सगळे कर्मचारी यांच्या वतीने एक छोटेखानी सत्कार तुम्ही आयोजित केला. मला अतिशय आनंद आहे, कारण राजकारणात काम करत असताना राजकीय माणसाला सत्काराचे अनेक प्रसंग असतात, पण त्याच्यामध्ये गमती अशा असतात की त्या माणसांपेक्षा त्या माणसांचा सत्कार करणाऱ्या लोकांना खूप आनंद असतो. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर फार कमी लोकांनी माझा सत्कार केला. त्याला कारण असं आहे की ते स्वतः आनंद व्यक्त करण्यामध्ये इतके मग्न होते की ते मला विसरून गेले. परत नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्याचा आनंद विधानसभेपेक्षा खूप मोठा होता आणि तो इतका मोठा होता की माझा कोणीच सत्कार केला आणि सगळ्या नगरसेवकांचे एवढे सत्कार झाले म्हणजे जेवढे उड्डाण झाले त्याच्यापेक्षाही एक मोठ्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये या सगळ्या मंडळींचे सत्कार झाले. आणि परत झेडपीची निवडणूक झाली, कुणीच मला सत्कार केला नाही बाबा. जे सभापती झाले, उपसभापती झाले, त्या सगळ्यांचे सत्कार झाले, बरोबर ना. आणि परत त्यात माझा सत्कार राहून घ्या. आता हे सिनेटचा मेंबर व्हायचं, राज्य शासनाच्या वतीनं प्रत्येक विद्यापीठावरती 2 आमदारांची, शासनाचे सदस्य म्हणून 2 आमदार त्या ठिकाणी सिनेटचे सदस्य म्हणून नियुक्त असतात. आणि मी आदरणीय
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आदरणीय राज्यपालांमध्ये उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीता काकी पवार या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. मी आदरणीय शंभूराज देसाई साहेब, आदरणीय उदयजी सामंत या दोन्ही माझ्या नेत्यांचा आभार मानेन की त्यांनी पक्षाचा एक आमदार त्या ठिकाणी सिनेटवरती जावा म्हणून त्यांनी माझ्या नावाची पसंती दिली आणि त्यांनी मला या ठिकाणी नियुक्ती केल्याबद्दल मी त्यांच्या सर्वांच्या मनापासून मी आभार मानेन. दुसरा आभार, तुम्ही सिनेट मेंबर जाऊन आपण माझा सत्कार केला संजय मेहरबानी, तुमच्या मनापासून आभार. कारण या सगळ्या सत्काराच्या डोळ्यात माझं अपेक्षित नाही, कारण मी असा समोरचा माणूस आहे की माझ्यापेक्षा तुमचा सत्कार झाला तर मला खूप आनंद आहे. फक्त आज सीओ नाही तर सीओना मी त्यांना सूचना देणार होतो, तुम्हाला एक सूचना देतो, ह्या व्यासपीठावरती काय खुर्च्या ठेवा. त्याला कारण असेल, मला अण्णा, उत्तम बापू, नंदू काका, चेअरमन साहेब ज्या मंडळीने ते जरी नगरसेवक असले तरी त्या पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या मध्ये पडतात. तर माझी अशी इच्छा आहे की बाकी नगरसेवकांना अडचण नसेल तर त्यांनी सगळ्यांनी वर बसावं अशी माझी इच्छा आहे. हा असा कार्यक्रम आपला शेवटचा आहे. पुढं जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत त्या सगळ्यांच्या खुर्च्यावरती असावी माझी अशी तुम्हाला माझी नम्र विनंती आहे. कारण ही सगळी मंडळी होती म्हणून आपण या ठिकाणी सगळी एकत्रितपणे बसतोय. आज काय तुम्हाला त्यासाठी बोललोय, पण ही सगळी मंडळी व्यासपीठावरती असावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. शासनाच्या वतीनं त्या सिनेटचे मेंबर झालो, काल मी आदरणीय कुलगुरू महोदयांना भेटून आलो आणि काय अपेक्षा माझ्या त्या विद्यापीठाच्या वतीनं असतील किंवा सगळ्यात महत्वाचं खूप लोकांची इच्छा होती की विद्यापीठाचं सब सेंटर उपकेंद्र हे खानापूरमध्ये व्हावं आणि त्या खानापूरचं काम त्यांनी परवा दिवशी बहुतेक विद्यार्थी कक्ष त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलाय. त्याही पुढे जाऊन फक्त विद्यार्थी कक्षावरती किंवा फक्त क्लेरिकल डिपार्टमेंटचे ऑफिसेस न होता त्या ठिकाणी विद्याशाखा व्हाव्या, त्या ठिकाणी मोठं विद्यापीठाचं सब सेंटर व्हावं, त्या ठिकाणी सांगली आणि सातारा या जिल्ह्यातली मुलं त्या ठिकाणी शिकायला यावी यासाठी तिथे एक मोठं सब सेंटर व्हावं अशी इच्छा असणारा मी त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे. एक गोष्ट मात्र तुम्हाला मी मुद्दाम सांगणार आहे, कारण हे विद्यापीठाचं उपकेंद्र व्हायला एवढं सोपं नव्हतं. त्याच्या पाठीमागे खूप मोठा प्रवास आहे आणि त्या प्रवासाची मात्र काही घटना मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे. हे सब सेंटर व्हावं जी खरी सुरुवात झाली ती 2013 मध्ये झाली आणि 13 मध्ये केंद्र शासनाकडे राज्य शासनानं असा आदेश पाठवला की 100 महाविद्यालयांसाठी एक विद्यापीठ व्हावं आणि प्रत्येक विद्यापीठाचं त्या ठिकाणी स्प्लिट करावे आणि विद्यापीठाबरोबर त्या ठिकाणी सब सेंटर त्या मतदारसंघात त्या 2-4 जिल्ह्यामध्ये उभारायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि सांगली सातारासाठी त्यांनी एक सब सेंटर व्हावं यासाठी 100 एकर जागा उपलब्ध करून देण्यासाठी कळवलं आपल्याला. 28 ऑक्टोबर 2013 साली शिवाजी विद्यापीठाची सातारा व सांगली जिल्ह्यात उपकेंद्र प्रस्तावित करण्यासाठी काही सदस्यांची समिती गठीत केली. त्याच्या 5 सदस्यांची माझ्या नाव आहेत. चित्रलेखा कदम आहेत, प्राचार्य D.R. मोरे साहेब आहेत, डॉक्टर S.M. कारंडे आहेत, प्राचार्य मेघा गोळवणी मॅडम आहेत आणि B.N. कोफणे अशा 5 जणांची त्यावेळेला कमिटी केली होती. 14 साली काही सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांवर भेट झाली आणि जिल्ह्यातल्या काही जागा पाहणी केली होती. त्याच्यामध्ये खानापूरची जागा बघितली होती, पेडची जागा बघितली होती. 2014 साली परत कुलगुरू N.J. पवार सर होते. थोडस N.J. पवार सरांची पार्श्वभूमी अशी होती की ते आपल्या आईनवाडीचे आहेत खानापूरचे, त्यामुळे त्यांचं असं धोरण होतं की आपल्या जर बरोबर म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जागा निश्चित करण्याचं पत्र दिलं होतं. परत 2016 साली देवानंद शिंदे डॉक्टर आपले कुलगुरू झाले, त्यांनी परत जागा आरक्षित करण्याचं पत्र दिलं. 17 साली कुलसचिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जागा आरक्षित करण्याबाबतचं पत्र दिलं आणि 2021 साली एक गंमत झाली. त्या गमती जमतीमध्ये खानापूर पण राहिले बाजूला, पेड पण राहिले बाजूला आणि तत्कालीन जे उच्च तंत्र शिक्षण मंत्री होते ते आता माझे अत्यंत जवळचे मित्र आहे उदय सामंत साहेब, त्यांनी अचानक मंजुरीचा आदेश दिला बस्तोड्याला आणि ते बस्तोड्याला उपकेंद्र मंजूर करण्याचा आदेश त्या ठिकाणी झाला आणि खरा संघर्ष जो झाला कदाचित तुम्ही आज हृदयाला भाऊ आपल्या हयातीत नाही. रौद्र रूप काय असतं भाऊंचं त्यावेळेला आम्हाला मंत्रालयामध्ये बघायला मिळालं होतं.
आणि ते इतकं प्रचंड रोगरूप होतं की ते बसवड्याला मान्यता झाली होती, जागा पाणीकरांची कमिटी येणार होती महेश झाली. आज मंजुरीचा आदेश होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहणी दौरा रद्द करण्याचा आदेश झाला आणि बसवडी जागा रद्द करण्याचा निर्णय झाला. 21 साली परत भाऊनी तात्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. परत 4-7 भाऊनी उदय मंत्री साहेबांना त्याला पत्र लिहिलं. परत भाऊनी 20/8/2022 चंद्रकांत दादा आपले मंत्री झाले, दादाला परत भाऊनी पत्र दिलं. 2022 साली परत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना भाऊंचं पत्र आणि त्याचा पाठपुरावा शिंदे साहेबांना झाला. 2023 मध्ये 15/7/23 परत भाऊंचं एक पत्र शिंदे साहेबांनी गेलं, त्याच्यावरती रिमार्क झाला की याच्यावरती एक मीटिंग लावावी म्हणून. दुर्दैवाला त्याला भाऊ आपल्यातून निघून गेले आणि भाऊ निघून गेल्यानंतर मी 12/2/2024 एकनाथ शिंदे साहेब त्याला मुख्यमंत्री होते, त्यांना विनंती केली की तात्काळ निर्णय घेण्यासाठी याच्यावरती एक बैठक लावा आणि त्याच्यावरती बैठक झाली. परत 21/2/2024 उपकेंद्रभाव म्हणून माझी दुसरी बैठक त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब असतील आणि चंद्रकांत त्यांच्यावर बैठक पार झाली आणि ज्याला अंतिम निर्णय करायचा होता त्यावेळेला 19/3/2025 विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडून ज्यावेळेला विद्यापीठाचा प्रश्न उपस्थित केला त्यावेळेला आपले पालकमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादांनी याचा त्या ठिकाणी घोषणा केली आणि त्या दिवशी आपलं पहिल्यांदा उपकेंद्र खानापूरला मंजूर झालं. त्याची जागा हस्तांतर करणं अजून बाकी आहे. जवळपास त्याला आपण 50-60 एकर जागा आपण तिथं जलसंपदा विभागाला देतोय. येणाऱ्या बजेटमध्ये त्याला एक 100 कोटी तरतूद व्हावी यासाठी त्या निमित्ताने प्रयत्न करतो. हे सगळं होत असताना सिनेटमध्ये मी महेशजी असायला पाहिजे होतो ही मनोमन इच्छा होती आणि कदाचित हे सगळं पूर्ण करण्यासाठी पक्षानं आणि आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला त्या ठिकाणी संधी दिली आणि मला त्या विद्यापीठामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. आता हा फक्त उपकेंद्राचा का तुम्हाला सांगत होतो कारण तुम्हाला म्हणजे कदाचित आज आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही. ज्या वेळेला विद्याशाखा उभा राहतील, ज्या वेळेला तिथं पूर्ण सब सेंटर उभा राहील त्यावेळेला ह्या तालुक्याचा चेहरा मला बदलण्यासाठी त्या ज्या घटना कारणीभूत असतील त्यातली सगळ्यात मोठी घटना असतील एक सब सेंटर आपल्या त्या ठिकाणी उभा. आता मी ज्यावेळेला कुलगुरू मोदीने भेटायला गेलो त्याला माझ्या काय अपेक्षा होती केल्या माझ्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये फार वेळा कल्पना आहेत. म्हणजे कदाचित जर माझं एखादं भाषण जर घ्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जर माझं ऐकलं तुमचा कुठलाही मुलगा परत सीबीएसईला घालणार नाही. माझं ऐकून 2 कलेक्टर त्यांची मुलं सीबीएसईत काढून एसएससी बोर्डला काढली. मला काय माझ्या अपेक्षा माझ्या कल्पना मी काल मान्य कुलगुरू मोदींच्या समोर माझ्या व्यक्त करून शिक्षण कसं असावं याचं उदाहरण तुम्हाला मी एकाच मिनिटात सांगणार आहे. बरोबर 6 दिवसापूर्वी एक बातमी होती इथे लोकांना माहिती आहे मला माहित नाही. सांगलीच्या कुपवाड आणि मिरज एमआयडीसी मध्ये 9,500 जॉब शिल्लक आहे, नोकऱ्या शिल्लक आहे. पण कामाला माणसं नाहीतर मला कुमार विश्वासांची एक कविता आठवत. कुमार विश्वासाने एका त्यांच्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं कि आज हिंदुस्तान के आगे 3 बहुत बड़ी समस्या है. कौन सी समस्या है? लोगों को काम नहीं मिल रहा है. दूसरी समस्या है काम के लिए लोग नहीं मिल रहे. और तीसरी समस्या ऐसी जिनको काम पे रखा है वो किसी काम के नहीं. आणि मग आपण थोडस आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल करता येतो का अशी भूमिका मी मात्र या निमित्तानं मी कुलगुरूंच्या पुढे मांडणार आहे. तुम्ही सत्कार जो केलाय त्या सत्काराला उत्तर देताना मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्हाला जे अपेक्षित आहे म्हणजे या सिनेट मेंबरचा आपल्या भागातल्या कॉलेजेसना आपल्या भागामध्ये सब सेंटर आपल्या भागामध्ये शिक्षणाची नवी दालनं उभं राहावी यासाठी जो तुम्हाला अपेक्षित काम आहे ते करण्याचं अभिवचन मी तुम्हाला या व्यासपीठावर नक्की देणार आहे. कारण काल पहिल्यांदा विद्यापीठात मी सिनेट मेंबर म्हणून गेलो. जाता जाता मला एका मुलीचा फोन आला. आपल्या भागात मुलगी म्हणली भैया मला अॅनालिटिकल केमिस्ट्रीला ऍडमिशन पाहिजे होतं पण मला इनऑर्गॅनिकला गेले रामांना. सिनेट मेंबरचं काम सुरू झालं. तिथे सांगितलं की तिला तेवढे बदलून द्या ऍडमिशन. तोपर्यंत नंदू काकांचा फोन आला.
नंदुकाकाचा फोन असा आला, एलएलएम कॉलेजचं बिल्डिंग पुढे पाठवायचं. आणि मला काय आठवण झाली की आपण आता सिनेटचं बिल भरलं, म्हणजे त्यांचं विद्यापीठाचं अभिनंदन पत्र घ्यायच्यापूर्वी मला नंदुकाकाचा फोन आला होता. काका, पहिलं काम मी तुमचं सांगितलं, तेवढं एलएलएमचा प्रस्ताव नंदुकाकांचा पुढे लगेच पाठवा आणि त्या प्रस्तावाला मंजुरी घेण्याची पुढची प्रक्रिया असेल ती बाजूने करतो म्हणून मी त्यांना या निमित्तानं सांगू नका. त्यामुळे तुम्हाला जे अपेक्षित काम आहे ते काम मात्र मी 100% करतो. 2 गोष्टी बोलायच्या आहेत. एक खासगीत बोलेन, नगरपालिकेच्या त्या स्थानिक स्वराज्य विधान परिषद निवडणुकी संदर्भामध्ये आपण सगळे पदाधिकारी एका ठिकाणी बसू. 6 महिने झाले आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीला आणि खऱ्या अर्थानं कदाचित असं आहे की मी त्याही वेळेला सांगितलं होतं की जादूची छडी अशी बनवतो तसं आपण काम होईल असं काही अपेक्षित नसतं. काही जरी कोण म्हटलं तरी सुद्धा गेल्या 6 महिन्यामध्ये तुमच्या सर्वांच्या मदतीनं चांगलं काम करण्याचा प्रयत्नाची सुरुवात मात्र आपल्या नगरपालिकेमध्ये निश्चित आता त्याचा अंतरिम स्वरूप मोजायचं तर पहिल्या 6 महिन्यामध्ये मी काही तुम्हाला पोहोचणार नाही, पण काकी ज्यावेळेला 1 वर्ष पूर्ण होईल त्यावेळेला आपल्याला लोकांच्या समोर जात असताना ह्या 1 वर्षामध्ये पूर्वीच्या परिस्थितीमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये आपण काय बदल केला हे मात्र आपल्या सगळ्या लोकांच्या पुढे घेऊन निश्चितपणे जावं लागेल. आता एक अडचण पूर्वी होती, आज आहे ती म्हणजे पाण्याची आहे. माझ्या दृष्टीनं त्या शहरामध्ये अजून बाकी कुठल्या अडचणी असं मला वाटत नाही, पण ते पाण्याच्या मी तुम्हाला त्यावेळेला म्हणत होतो की योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत काय आपण त्याला मार्ग लागणार नाही, पण 2-3 महिन्यामध्ये अपेक्षित आहे. तर 3 महिन्यामध्ये काम झालं तर जे जे शब्द आपण नगरपालिकेच्या निवडणुकीला लोकांना दिले होते ते सगळे शब्द मी कुणी लिहून ठेवले नसले तरी माझ्या इथं आणि इथं कायमस्वरूपी ते सगळं करायचं आहे. एक गोष्टी आता आणि थोडंसं कसं आहे, सगळ्यांना माझी विनंती आहे, हे सगळं जेव्हा करत असतो कारण कसं असतं बदल करणं रेवण बापू थोडासा त्रासदायक असतो. एकच बदल सगळ्यात मोठा असं केला की सगळी भाजी मंडी आपण एका ठिकाणी आणायचा प्रयत्न केला. जेव्हा सगळी भाजी मंडी आपण एका ठिकाणी आणली तेव्हा एक 5,000 लोकांना त्रास झाला असेल, पण त्याचा ट्रॅफिकवर तेवढा सकारात्मक परिणाम झाला होता की अनेक लोकांनी माझ्यावर समाधान व्यक्त करायचा प्रयत्न केला. पण आता पार्किंगची व्यवस्था होती, ट्रॅफिकची व्यवस्था होती, पाण्याच्या व्यवस्था करताना आपण बोललो होतो सगळ्या सीसीटीव्ही सगळ्या करणं, रस्ते मोठे करणं, प्रशस्त करणं, अंडरग्राऊंड ड्रेनेज करणं, हे सगळं मी करणार आहे. त्याची काळजी करू नका. तुम्हाला अंडरग्राऊंड ड्रेनेज पाहिजे त्या 6 महिन्यात तुम्हाला मंजूर होण्याची जबाबदारी श्वास बाबाची. सगळे रस्ते तुम्हाला मी सांगितलं होतं परत जरी ड्रेनेज मध्ये उकेल तरी सगळे रस्ते पूर्ण करायचे. नळ पाणी पुरवठा योजना ही पूर्ण व्हायच्या आत आपल्याला परतांना निवडी पत्रिका चालू करायची आहे, त्यासले परिस्थिती चालू करायची. आपण त्यात ऍडजस्टमेंट करायची नाही. वर्षभरात 1.5 वर्षामध्ये आपल्याला ह्या शहराला रोज पाणी द्यायची जबाबदारी जो शब्द आपण दिला होता तो आपण पूर्ण करायचा. एक शोधनचं काम आपण आता पूर्णत्वास नेलंय. 2.5-3 मेगावॅटचा आणखी एक प्रस्ताव आपला आपण राज्य शासनाला दिलाय. तो ज्या वेळेला पूर्ण होईल त्याला आपण तो शब्द पाणीपट्टीचा दिला होता तो हळूहळू आपण सत्यात उतरवणार आहे. आपण काय अजिबात तुम्हाला जे शब्द दिले ते कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ते पूर्ण करायचेच आहे की आहे तुम्हाला काम करायची माझी विनंती. अत्यंत महत्वाच्या काही गोष्टी तुम्ही आपण नगरपालिका निवडणुकीला सांगितल्या होत्या, त्यामध्ये फक्त थोडी विनंती तुम्हाला एवढीच आहे, त्याचा परिणाम त्याला काम करत असतो माणूस कामच करत नाही त्याला काय त्याचा फार त्रास होत नसतो, पण ज्याला काम करायचं आहे त्या सगळ्या लोकांना कुठेतरी एखाद्याच्या मनाच्या विरोधात निर्णय होत असतो. काहीतरी आता म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो, हे सगळं करत असताना जेव्हा आपण चांगलं काम करतो त्यावेळेला एखादी गोष्ट आपल्या प्रशासनाच्या विरोधामध्ये घडत असते त्याला आपण थोडंसं बोललं पाहिजे अशी माझी अपेक्षा. मला आज आठवतं अष्टमीच्या वेळेला खूप चांगलं पाण्याचं नियोजन आमच्या सभापतीने केलं होतं. पाणी देण्याचं नियोजन केलं होतं पुराण सभापती. इतकं परफेक्ट प्लॅनिंग त्या अष्टमीत पाणी कमी पडू नये म्हणून प्लॅनिंग झालं आणि बापू अचानक आपली केबल चोरून गेली. आता ती केबल चोरण्याची म्हणजे काय खेळण्याचे वायर कापून नेण्यासाठी केबल नव्हती, ती केबल जेसीबीने तोडून गेली. बरोबर ना? आपण गुन्हा दाखल केला पण कोण आहे त्याच्या पाठीमागे? आपल्यावरती वाईटपणा यावा. आजपर्यंत एवढे युद्ध चालू आहेत, एवढं मोठं युद्ध चालू आहे, इंधनावरती हल्ला होतो पण आजपर्यंत पाण्यावरती हल्ला झाला नव्हता.
मेळसाची आपण लोकांना सांगायला कमी पडतो की असं माझं तुमची 5-6 दिवस आता स्वच्छतेची कमिटी चालू होती. तुम्ही सगळे गटत होता, सगळे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सगळ्यांची अशी इच्छा होती की आपल्या ठिकाणी काम झालं पाहिजे. काय झालं, तुम्ही सगळे टॉयलेट ब्लॉक दुरुस्त केले होते, सगळे फोडले. किती लोकांना माहिती आहे की ते टॉयलेटचे ब्लॉक आपले सगळे आर्थिक बसलेले सगळे कमोड वॉश बेसिन सगळी भांडी फोडून टाकतात. किती लोकांना माहित आहे, तुम्ही सांगायला पाहिजे. किती लोकांना माहित आहे की आपण ह्या सगळ्या असेसमेंट ज्याला केल्या त्यावेळेला 6,000 अशी गरज सापडली आपल्याला, ती नोंदत नाही आपल्याला. त्याचा 1 रुपया नगरपालिका उत्पन्न नाही, त्याचे कसली बाळ आपल्याला टॅक्स मिळत नाही. कुणाची गरज आहे तरी 6,000 अशा प्रॉपर्टी मिळाल्या ज्या मोकळ्या आहेत, त्याची आपल्याकडे दिसत नाही, त्याचं नोंद नाही आपल्याकडे, त्याचे पैसे मिळत नाही. 2,000च्या वरची कलेक्शन असे कलेक्शन आपल्याला आपण दिलेलंच नाही नगरपालिकेने, आणि मजबूत खाते पण आपल्याला त्याचा टॅक्स येत नाही. हे जर आपण लोकांच्या पुढे मांडलं नाही तर मागं काय घडलंय आणि आपण किती बदल केलाय. पाणीचं कनेक्शन देण्याबद्दल आपली अजिबात तक्रार नाही, पण त्याचं अर्ज त्याचा पैसे जोपर्यंत आपल्या नगरपालिकेला जमा होत नाही पण तुम्ही काय करणार आहे. अनेकदा मी सांगितले की सगळ्या गाड्यांचे असेसमेंट करा. आज ज्यांनी इतके वर्ष 40-40 वर्ष त्या लोकांनी रस्त्यावरती गाडी लावली ती लोक तुमच्यावर टीका करतात आज की कुठं शेअर गाड्यांचा शेअर झाले, रोज नवीन गाडी याला शिकणार वाईटपणा. माझी पूर्ण तयारी वाईटपणा घ्यायची. ज्या गाड्यांच्यामुळं वाहतुकीला त्रास होतोय, जे गाड्या तुमच्या असेसमेंटला रेकॉर्डला नाही, नका ना बसून गाडी काढून टाका. आपल्याला लोकांनी त्यासाठी निवडून दिले ना, जे त्यांनी केलं ते करू नये म्हणून आपल्याला लोकांनी निवडून दिले. आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, वाईटपणा घ्यायला पहिल्यांदा शिका. तुम्हाला 1,000 माणसं ज्यावेळेला वाईट म्हणतील त्याला 40,000 माणसं म्हणत केलं चांगलं काम केलं. राजकारण आहे, राजकारण करत असताना समाजकारण करत असताना टीका टिप्पणी जी केलं नाही त्याचं पण माझ्यावर थोपते. मग करा ना, काढा ना गाडी, करा रस्ते मोकळे मोकळे श्वास घेऊ द्या. तुम्हाला त्या एकाही गाड्याचं उत्पन्न नाही, 71 गाड्यांचे रजिस्टरला नोंद आहे आपल्या, बरोबर नाही? किती गाड्या नोंद आहे? 46. म्हणजे मी 71 भागात सांगतो, तुम्ही त्याला नाही कमी झालेला. आणि गाड्या किती गाडी सुहास बाबाचा जरी फोन आला ह्या गाडा माझा अजिबात लाड करायचा. सगळे ट्रॅफिक मोकळं करून घ्या, आपल्याला शिस्त लावावी लागेल. मी बालचंद्र कांबळेंचं कौतुक आहे, त्यांनी ज्यावेळेला सगळे फिरले स्वच्छता सगळ्या वाटत केली त्यावेळेला आम्हाला कळलं की आपल्या 70 ते 80% गटारीला शेवट नाहीच आहे. म्हणजे एखादी गटर ज्याला आपण आणतो कुठेतरी त्याला ड्रेनेज म्हणून आपण आउटलेट काढून कुठेतरी ओढ्यामध्ये कुठे सोडलं पाहिजे. 70% आपल्या गटर असे आहेत त्याला पुढे कोणच नाही, कुठं नेऊन सोडायचा हा प्रश्न आहे. असे किती गटर आहेत? 70% गटर आहेत. काही गटर असे आहेत की त्याच्यामध्ये हेच जात नाही, कोरच जात नाही स्वच्छ करायला. 3 आणि 4 इंचाचे गटर आहेत काही ठिकाणी. हे बदल करायसाठी आपल्याला निवडून दिलंय, पण हे कधी करू शकतो आपण, आपल्याला वाईटपणा घ्यावा लागेल. अजून सांगतो 1,000-2,000 माणसांचा वाईटपणा घ्या, पण तुम्हाला तोपर्यंत दुसरं गाव तुम्हाला चांगलं म्हणणार नाही. काही कठोर निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. 6 महिने तुमच्या प्रशिक्षणाचे होते, 6 महिन्यानंतर तुम्हाला आजपासून निर्णय करावा लागेल. जर आपल्याला त्या दिलेल्या सत्तेचं स्वरूप तर चांगल्या पद्धतीने या शहरात द्यायचं असेल तर तुम्हाला माझी ह्या निमित्ताने विनंती आहे, अत्यंत कठोर निर्णय घ्या, त्या निर्णयाची अंमलबजावणी करा. आणि तुम्हाला माझी विनंती, सगळ्यांनी यात सहभागी होऊन सगळ्या नगरसेवकांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला या विषयामध्ये मदत करा. गाव चांगलं करण्यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे. जे शब्द मी तुम्हाला अजून सांगतो, मी आजही तुम्हाला थोडी डील दिली आहे, पण एक काळ असा येईल जर माझं संयम संपला तर मला प्रत्येक विभागात कष्ट करावं लागेल, ते तुम्हाला पेलणार नाही. मी तुम्हाला अजून सांगतो, मी कायम कौतुक करतो त्या संस्थेचं, आजही कौतुक करतो. 2012 पासून आमची पंचायत समिती ऑटोमोडला गेले.
आज यशवंत पंडित राज यांचे राज्य स्थापनेची कमिटी आहे, मला फोन सुद्धा नाही कोणाचा, पण मला पूर्ण आत्मविश्वास आहे की ती कमिटी आमचे अधिकारी यशस्वीरित्या सांभाळणार आणि प्रत्येक काम जे जे त्या डिपार्टमेंटला सगळं काम ती लोक पार पाडणार. तसा ऑटोमोड त्या दर्जाची नगरपालिका आपल्या इथं व्हावी यासाठी मी शब्द दिले. मी तुम्हाला माझी विनंती आहे, आपण बांधकाम विभाग खास करून जे त्रासपूर्वी झाले त्या शहरातल्या लोकांना होता कामा नये, त्यांच्या घरांच्या परमिशन दिल्या पार पडू द्या, त्यांना कुठेही चुकीच्या पद्धतीने घर बांधू देऊ नका. कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधताना पार्किंग सगळ्या व्यवस्था बघितल्याशिवाय तुम्ही कोणाला आणि अजिबात आर्थिक त्रास या शहरातल्या लोकांना झाला नाही पाहिजे. ही माझी जबाबदारी आहे. मी तो शब्द शेवटी मला कदाचित वाईट वाटतं, शब्द तुमचे नव्हते, ते सगळे शब्द माझे होते काय, आणि प्रत्येक भाषणात मी लोकांना शब्द दिले. ते शब्द पाहण्यासाठी मला कुठलीही किंमत मोजावी लागली तरी मी ते शब्द मोजणार. थोडासा वाईट मला घेऊन आपल्याला जर हे चांगलं करता आलं तर मला अभिमान होईल, कारण मी सहज आपल्या टाकीच्या तिथं आलो आणि टाकीच्या टेबलवर पुस्तक पडलं. कर्माचा सिद्धांत अनिलराव, कर्मप्रधान विश्व करी राखा, जो कस करे सो तस फल चाखा. एवढ्या एकाच वाक्यात सगळं आहे. मी ते अंडरलाईन करून ठेवले. तुम्हाला माझी विनंती आहे, अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, 6 महिने झाले. 6 महिने हा ग्रेस पिरियड असतो. तुमचा ग्रेस पिरियड आजपासून संपला. तुम्हाला सगळ्यांना चांगलं काम करावं लागेल, प्रामाणिकपणे काम करावं लागेल. पाणी पुरवठ्याच्या विषयामध्ये अनेक तक्रारी आहेत. मी परत बैठक घेऊन सांगेन, त्या बदल झाला पाहिजे. चेअरमन साहेब, अण्णा, 6 महिने झाले विधानसभेत आपल्या नगरपालिका निवडून झाल्यानंतर ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, 1 कोटीचं सामाजिक सभागृह, खाऊ गल्ली, या सगळ्याचे पैसे घेऊन 6 महिने झाले. जागा सुद्धा कोणी दाखवली नव्हती. मी जेव्हा बसलो त्याला 1 दिवसात जागा सापडली आम्हाला सगळ्या कामांसाठी. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. आणि आता मात्र शेखरनं ताकदीनं तिन्ही जागा, तिन्ही उतारे, सगळं त्याचं एस्टिमेट सगळं तयार केले. सुंदर प्लॅन आम्ही तयार केलाय. आणि तसं काम हे व्हावं. आणि इथून पुढे दादा, माझी विनंती आहे की एवढा याची निवडणूक झाली स्थानिक स्वराज्य संस्थेची, की कर्मचाऱ्यांचे 1-2 बसेस, आपल्या सगळ्यांचे 1-2-3 बसेस, आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आणखीन एक गावात 2-3 बसेस, एक अख्खा दिवस आपल्याला बारामतीला जायचं. काय बघायचं काय नाही आपण तिथं जाऊन ठरवू, पण एकदा बारामती बघून या. तुम्हाला आपल्या शहरामध्ये काय करणं आवश्यक आहे हे तुम्हाला निश्चितपणे समजेल. खूप काळ आहे, 4.5 वर्ष तुमच्या कार्यकाळातून शिल्लक आहे. त्या 4.5 वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिक काम करण्याची भूमिका ठेवा. कारण तुम्ही करत असलेलं प्रत्येक काम डायरेक्ट रिफ्लेक्ट होतं, ते माझ्यावरती होतं. ते इतकं होतं की परवा वादळी पावसामध्ये लाईट गेल्या, पोल पडले, आणि 1 तास लाईट आली नाही म्हणजे श्वास बाबर काय करतोय, कुठं आहे आता आमदार? बघा, नगरपालिकेची सत्ता गेली की लाईट गेली. आता नगरपालिकेची सत्ता गेल्यामुळे पहिल्यांदा असं झालं की एका दिवसात 70 मिलीमीटर पाऊस पडला आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं बरं झालं. पुढे लाईट पडणार, एक गाडो चौकातून उभं राहिलं होतं. खालचं काय सांगत नाही. त्याच्यावरती एकाने असं दिलं, बघा नगरपालिका सत्ता गेली चौकात गाडवा, म्हणजे इतकं बारीक लक्ष तुमच्यावर. फक्त ज्यांनी टाकलं होतं त्याला खाली एका दिलं होतं की तुमच्याच घरावर सदस्य आहे, त्याला थोडं घरी घेऊन जा. इतकं ज्याला बारीक लक्ष असतं तेव्हा तुमचं प्रत्येक पाऊल हे लोकांसाठी काम करणारं असावं, अशी भूमिका मी तुम्हाला सर्वांना या निमित्ताने व्यक्त करतो. सिनेट मेंबरचं होतं, सिनेट मेंबरची जबाबदारी म्हणून मी माझं काम सगळं पूर्ण केले. आता 4.5 वर्षामध्ये
आपल्याला या शहराचा चेहरा मला बदलायचा आहे ही भूमिका घेऊन तुम्ही सर्वांनी काम करावं अशी अपेक्षा करतो. शिक्षण सभापतींना माझी विनंती आहे, ऍडमिशन्स तुमचे चालू होत आहे. आज लगेच एका दिवसात नाही, पण माझी तुम्हाला विनंती आहे पुढच्या वर्षी सगळ्या खाजगी शाळा बंद पडल्या तरी चालतील, पण तेवढं सक्षम तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशी मला तुम्हाला विनंती आहे. आरोग्य सभापती तुमचा सारखा पाठपुरावा असतो, म्हणजे काही गोष्टी सगळ्यात चांगलं ही तुम्ही मांडायला कमी पडता. मी अनेकदा सांगितलं पहिल्यांदा विठ्ठल नगरपालिकेच्या इतिहासामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं ओढे स्वच्छ केले. पहिलं कसं होतं, काम झालं होतं, देखले बनवला होता, तोंडावरच्या तोंडात थोडे स्वच्छ करून घेतो. खूप चांगल्या पद्धतीने केले, पण तुम्ही टाकलंच नाही, सोशल मीडियाला आलंच नाही. मी बालचंद्रन स्वतः तेवढ्यावरती गेलो होतो. जर तेवढ्यावरती अतिक्रमण असेल, मोजणी करा. किती का मोजणी पुढे गेली शिंदे साहेब, झाली का मोजणी? किती अतिक्रमण येते अजून सुद्धा? अर्धच काम आहे. आज शेवट दिवस तुम्हाला सगळं मला करून अतिक्रमण ते ओढे सगळे काढून टाका. ते त्या 3 ओढ्याचं अतिक्रमण का काढा त्याला कारण आहे. आयुष्यभर त्या 3 ओढ्यात टेंबूचं पाणी जाणार आहे तलावाला. त्याच्यावरती अतिक्रमण होऊन देऊ नका. आता पूर्वी ओढे होते ते गटर झाल्या. आपल्या काळामध्ये ओढे हे नद्यांचं स्वरूप झालं पाहिजे. तुम्हाला कदाचित माहित नसेल, तो ओढा नाही तर नगरपालिकेच्या रेकॉर्डला रेवा नदी म्हणून त्याची नोंद आहे. आपल्या रेकॉर्ड किती लोकांनी बघितलं माहित नाही, ती रेवा नदी नदीच राहावी त्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा. पाणी पुरवठा सभापती ताकदीने काम करा. थोडं तुम्हाला 2 महिने अजून शिवाय खावा लागणार आहेत, मी काय नाही म्हणणार नाही. आणि खायच्या मला सुद्धा फोन येतात, मी ऐकून घेतो, पण 2-2.5 महिन्यानंतर काम आपल्याला पूर्ण होईल. त्यावेळेला पाण्याची व्यवस्था आपल्याला चांगल्या पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा आहे. थोडस मार्गी लागल्यानंतर मी बसल्या मला नाद आहे की मी नगरपालिकेत काय काम करू शकतो ती एवढं तयार करून ठेवले. पण तुम्हाला मी आज सांगणार नाही, एक गोष्ट जशा मार्गी लागतील तसं आपण दर आठवड्याला एक या संदर्भामध्ये चर्चा करून ते इम्प्लिमेंट कसं होईल यासाठी प्रयत्न करूया. तुमच्या सर्वांचा मनापासून मी आभार मानतो. सिनेट वरती निवड झाल्याबद्दल सिनेटचा कसा तसं म्हणून मला सत्कार घेतला असं ना तुम्ही सत्कार घेतल्याबद्दल नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष, सगळे नगरसेवक, सगळे आपल्या नगर परिषदेचे कर्मचारी, सगळे अधिकारी यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.